नमस्कार मित्रांनो, मी दीपक काशीत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पुन्हा सर्वांना तीच विनंती आहे की आपल्या चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। सध्या मी आहे जुन्नर ओतूर या रस्त्याने प्रवास करत आहे माझ्या कारमधून आणि आपण पाहू शकता की अगदी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण अगदी अंधारमय झालेलं आहे। कुठल्याही क्षणाला मोठा पाऊस येऊ शकतो। तर तुमच्याकडे सुद्धा पाऊस कसा आहे ते सुद्धा सांगा मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून। आमच्याकडे तर भरपूर पाऊस झालेला आहे, पेरण्यासुद्धा अगदी सोयाबीनच्या वगैरे सगळे झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या भागात चांगला पाऊस झाला आहे कमेंट करून सांगा। आमच्या जुन्नर तालुक्यात तर भरपूर पाऊस झालेला आहे। पाण्याची आता सध्या तरी आम्हाला कुठलीही अडचण नाही। हा आहे आता समोरचं जे दृश्य पाहत आहे, हा आहे जुन्नर ओतूर रस्त्यावरील पांगरीमाथा म्हणून एक टॉप आहे। या ठिकाणी पांगरीमाथा नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि समोर जे पाहत आहे आपण ते शिवजन्मभूमी जुन्नर शिवनेरी किल्ला दिसतोय आपल्या समोर। मित्रांना विनंती आहे की आपण जर कधी जुन्नर मध्ये फिरण्यासाठी आलात तर जुन्नर मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आपल्याला पाहायला मिळतील। त्यापैकी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला तो शिवनेरी किल्ला पाहायला विसरू नका। त्यानंतर अष्टविनायकापैकी जे 2 गणपती आहेत, ओझर आणि लेण्याद्री, ते सुद्धा आमच्या जुन्नरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, तर त्यांचंही दर्शन घेण्यास आपण विसरू नका। ठाणे जिल्ह्यातनं पुणे जिल्ह्यात व्यापारासाठी जे पूर्वी व्यापारी यायचे, अगदी पैठणपर्यंत ते व्यापार करण्यासाठी जायचे, तर तो जो मार्ग होता घाट मार्ग, जो नाणेघाट, तो सुद्धा आपल्याला आमच्या जुन्नर तालुक्यात पाहायला मिळेल, तर तो सुद्धा पाहायला आपण विसरू नका। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।